फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये आज ठाकरेंचा दौरा। संजय देशमुख यांच्या मतदारसंघात पहिली सभा। ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। फुटीर खासदारांनी जनमत चाचणी करून घ्यावी। दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। आपले लोकप्रतिनिधी ही हिम्मत दाखवतील का? सवाल करत मनसेच्या संदीप देशपांडेंचं थेट चॅलेंज। भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप। आरोपींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा। मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी। किल्ले रायगडावरती तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा। शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती तर मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम हे देखील उपस्थित। नागपूरमध्ये शिवरायांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। ढोल ताशांचा गजर आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचा थरार। विलास घुले हत्येप्रकरणी बजरंग सोनवणेंच्या मुलाची एसआयटी चौकशी होणार। सौरव सोनवणे आज केस पोलीस ठाण्यामध्ये हजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती। केतन अग्रवाल हत्येचा नवा खुलासा। सिया आणि चेतनकडून मे महिन्यापासूनच लोहगडाची रेकी। गुन्ह्यानंतरचे चॅट्स डिलीट। आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी साक्षीदार होणार। केतन अग्रवाल हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। सिया गोयल चेतनच्या अडचणीमध्ये वाढ। बोरिवली रेल्वे स्थानक परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आणि ब्लेड। भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून रेल्वे पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश। ट्रेनमधील हत्याकांडानंतर उपाध्याय यांच्याकडून स्थानकाची पाहणी। घटस्फोट होताच पतीकडून पत्नीची हत्या। नागपूरच्या जुनी कामठी परिसरातील धक्कादायक घटना। भर रस्त्यामध्ये पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार। पोलिसांकडून शोध सुरू।